श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः। श्रोता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः तधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः तधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। अधश्च ऊर्ध्वं प्रसृताः तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधः च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके। सगळ्या शाखा पसरलेल्या आहेत. अधश्च ऊर्ध्वम, खाली वर सगळीकडे त्या शाखा पसरलेल्या. शाखा पसरतात कशा आपण बघतो. आपण झाड लावलेलं असेल बाल्कनी तर पहिल्यांदा सूर्याच्या दिशेनं वाढ होत राहते. नंतर ज्या ठिकाणी आपण छेद देऊ, त्याला कट केलं, झाड कापलं, त्या ठिकाणाहून पुन्हा अनेक प्रकारचे अंकुर फुटतात. आणि आपण जर एक एक फांदी सूर्याच्या दिशेनं बाहेर काढली असेल तर बाकीच्या फांद्या आतल्या बाजूने वाढतात. खरं तर सगळ्या सूर्याच्या दिशेनं वाढायला पाहिजे, पण तसं होत नाही. दुसऱ्या बाजूने सुद्धा त्या फांद्या वाढायला लागतात. भगवान म्हणतात अधश्च ऊर्ध्वम प्रसृता हा तस्य शाखा, त्याच्या शाखा ज्या आहेत त्या खाली आणि वर सगळीकडे पसरलेल्या आहेत. त्या कशा आहेत शाखा? गुणप्रवृद्धा, हा गुणांनी अत्यंत वृद्ध झालेल्या आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी गुणांची वृद्धी प्रचंड झालेली आहे, जितकी गुणांची वृद्धी जास्त तितका व्यापार जास्त, तितका व्यवहार जास्त. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी हा व्यवहार व्यापार दिसतो. प्राणी मात्र, कीटक, मनुष्य, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा व्यवहार आणि व्यापार दिसतो. तिन्ही गुण एवढ्या मोकाटपणाने वाढलेले आहेत, सत्व, रज आणि तम. आणि हे जाणीवपूर्वक कमी करणं त्याला आपण साधना म्हणतो. आणि जाणीव नसताना त्या कमी होण्याची शक्यता नसते. विषय प्रवाला, हा विषय म्हणजे ज्याला ज्याला आपण शब्द रूपानं ज्ञान घेऊन समजू शकतो ते सगळे विषय आहेत. लक्षात, व्यवहारात ज्ञान ज्या ज्या शब्दांनी आपण समजू शकतो ते सगळे विषय. याचा विस्तार कसा झाला, याचा विस्तार जर बघायचा असेल तर आपल्याला ब्रह्मांड पुराणाचा आधार घ्यायचा. ब्रह्मांड पुराण शक्य झालं तर वाचा. ब्रह्मांड पुराणामध्ये ज्याला आपण 33 कोटी देव म्हणतो त्यातले कित्येक हजार नावं त्या ठिकाणी आलेली आहेत ब्रह्मांड पुराण. ऋषय पितरो देवा महाभूतानि धातवा, हे विष्णू सहस्त्रनामात ज्याचा ज्याचा उल्लेख येतो त्या प्रत्येकाच्या श्रेणी आहेत. आणि प्रत्येक श्रेणीमध्ये कोण कोण झाले, कित्येक प्रकारचे देव झाले, कुठल्या मनवंतरामध्ये, कुठल्या कल्पामध्ये कुठले देव होतात, त्या देवांची नावं त्या ठिकाणी दिली आहेत. साध्य, यक्ष, किन्नर एवढेच नाही, अनेक देव आहेत त्याच्यामध्ये, अनेक प्रकारचे देव आहेत, अनेक विषयांचे देव आहेत. आणि हे ब्रह्मदेवापासून म्हणजे प्रजापतीपासून याची निर्मिती झाली. प्रजापतीनं मनु निर्माण केले, मनुपासून पुढचा विषय विलास निर्माण झाला. आणि मग राजांच्या वंशावळी सुरू झाल्या. त्या राजांच्या पासून पुन्हा अनेक राजर्षी, ब्रह्मर्षी पण झाले, महर्षी झाले. आणि विस्तार होत होत आपण आता या परिस्थितीमध्ये आज आपण जन्म घेतलेला. त्यामुळे गुणप्रवृद्ध आणि विषय प्रवाला हा तस्य शाखा, हा त्या शाखा ज्या आहेत त्या शाखा म्हणजे प्रामुख्यानं देव म्हणजे स्वर्गाधिकांचा जो भाग आहे, भू भुवः स्वहा महा जनहा तपहा आणि सत्यम म्हणजे ब्रह्मलोक. म्हणजे पहिल्यांदा भूमीचा जेव्हा क्षय होतो, भू तेव्हा सगळा इथला जो महत्वाचा भाग आहे हा उचलून भुवर लोकात नेला जातो. प्रलय जेव्हा होतो मग भुवर लोकाचाही प्रलय होतो. भुवर लोकाचा विनाश झाल्यानंतर स्वर लोकामध्ये सगळं नेलं जातं. असं करत करत ब्रह्मलोकापर्यंत जातं. ब्रह्मलोकाचा देखील विनाश होतो. त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हटलेलं आहे, एक दिवस एक रात्र. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये आणि एका रात्रीमध्ये असे कित्येक प्रलय होऊन जातात. 71 युगांचा कालखंड सांगितला. आणि 1000 युगांच्या चौकड्या, चौकड्या म्हणजे 4 युग, 4 युगांची 1000 युग म्हणजे 1000 वेळा होणं म्हणजे 4000 युग होऊन गेली की मग एक त्यातला अर्धा भाग झाला असं म्हणू शकतो आपण. आणि असे 71 वेळा झाल्यानंतर मग त्याची रात्र संपते. म्हणजे केवढा मोठा कालखंड आहे. तर अशा विविध शाखा ज्या आहेत, परमेश्वर, मनुष्य म्हणजे स्वर्ग लोकातले देव, पृथ्वी लोकामधले मनुष्य आणि पाताळ लोकामध्ये म्हणजे तिर्यक योनी. तिर्यक योनी म्हणजे प्राणी मात्र जे काय आहेत ते सगळे प्राणी मात्र, राक्षस इत्यादी ज्या योनी आहेत या सगळ्या शाखा आहेत. ह्या संसार वृक्षाच्या ह्या सगळ्या शाखा आहेत. त्या गुणांनी वाढल्या गेलेल्या आहेत. काही ठिकाणी सत्वगुण आहे, काही ठिकाणी रजोगुण आहे, काही ठिकाणी तमगुण आहे. या सर्वांचा विस्तार एकत्रितपणानं आपल्याला बघायला मिळतो. गुणप्रवृद्ध हा विषय प्रवाला, हा प्रवाल म्हणजे त्या ठिकाणी त्यांना येणारे अंकुर म्हणजे कसे वाढतात. विषय बिंदू जे आहेत हे आपल्याला वाढत वाढत जाताना दिसतात. कसे वाढतात ते आपण रोज पाहतो आहोत. बाजारामध्ये एखाद्या गाडीचं नाव आलं की आपण पटकन गाडीचा अभ्यास करतो आणि मग हळूहळू ती गाडी आपण शोधत राहतो, ती गाडी अभ्यास करतो. ती गाडी जेवढा आपण विचार करतो तेवढे आपल्याला अधिकाधिक आवडायला लागते, अंकुर फुटत जातो. म्हणून जे जे वस्तू मात्र, जे जे प्राणी मात्र आपल्याला दिसतात त्याविषयी आपल्याला ममत्व किंवा ओढ निर्माण होते, वासना निर्माण होते. आणि वासना निर्माण झाली की विषय प्रवाला, हा हे अंकुर अधिकाधिक वाढत जातात. प्रत्येक अंकुर हा विस्तार पाहून वृक्ष होईल याची शाश्वती नाही, पण तो अंकुर तसाच राहतो. आणि तो अंकुर त्यानंतर हळूहळू ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला तो पकडून ठेवतो. हे लक्षात. ह्या सगळ्या फांद्या खालीवर पसरलेल्या आहेत. आणि मनुष्यांच्या ठिकाणी काय आहे, कर्म अनुबंधीनी मनुष्य लोके. मनुष्य हा कर्मानं बांधला गेलेला आहे. आणि म्हणून कालही एकाने प्रश्न विचारला,
की माणसाला कर्म करण्याची मुभा आहे का? जर सगळं प्री डिस्क्राईब्ड पूर्वनियोजित आहे तर माणसानं काय करायचं? म्हणजे जे होणार आहे तेच होणार आहे. आपल्या कर्मानुसार आजचा सगळा भाग होणार आहे, तर मग याला आपण कशाला वेगळा विचार करायचा? जे होते ते आपल्या कर्मानुसारच होते. मग आपली जी ऍक्शन आहे, आपली जी कृती आहे ती सुद्धा जुन्या कर्माच्या आश्रयानंच होते आहे असं आर्ग्युमेंट आहे. पण या ठिकाणी काय आहे, मनुष्य लोकामध्ये आपल्याला एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जे आपण याच्या पूर्वी पण बघितलेलं आहे. केवळ मनुष्यांच्या योनीमध्ये हा नवीन कर्म करण्याचा अधिकार माणसाला प्राप्त झालेला आहे. मनुष्य आणि ऊर्ध्व, मनुष्याच्या खाली ज्या योनी आहेत त्यांना हा अधिकार नाही. कुत्रा आपल्या बरोबर उपासनेला बसू शकत नाही, त्याच्या मनामध्ये ही जाणीव होत नाही. आता जे उपासक आहेत त्यांच्या घरी कुत्रा असेल, त्याच्या कानावर सद्भावना पडत असते, किंवा देवाच्या प्रसादाला चिकटलेली मुंगी असेल एखादी, तर तिचं भाग्य आहे की तो प्रसादाला चिकटले. पण हे सर्वसामान्यपणानं मुंगीच्या मनात विचार आला की आता मी प्रसादाचं जेवून येते, असं काही होऊ शकत नाही. या योनीतील ठिकाणी फक्त मिळालेला भाग आहे तो भोगून संपवायचा एवढाच अधिकार आहे. मनुष्याला मात्र स्वतंत्र प्रेरणेनं, स्वतंत्र बुद्धीनं काम करण्याचा अधिकार आहे. अनुसंततानी म्हणजे इकडे तिकडे सगळीकडे व्यापून राहिलेले आहे. या सगळ्या शाखा सगळीकडे पसरलेल्या आहेत आणि संपूर्ण ब्रह्मांडभर या पद्धतीनं हा विषय आणि गुण यांनी युक्त असा हा प्रवाह सगळीकडे वाहतो. आपण बघू तिकडं हेच दिसणार आहे. म्हणून शोधायचं काय आहे, तर शोधायचं मूळ आहे. आपण शोधणार कसं? म्हणून वेदांची पानं ही वेद स्वरूप मानली गेली. पानं वेद स्वरूप आहेत, म्हणजे आपल्याला झाडाची पानच पहिल्यांदा दिसतात. झाडं बघितली की आपण आधी पानं बघतो, आपण खोड बघत नाही, किंवा आपण त्याचं मूळ शोधायला जात नाही. पानं किती छान आहेत, फुलं किती छान आहेत, फळं किती छान आहेत हा विचार करतो. म्हणून आत्मवृक्षाला आलेलं पहिलं पान म्हणजे वेद. वेदाच्या माध्यमातून आपण वृक्षापर्यंत पोहोचू शकतो, वृक्षाच्या मुळापर्यंत जाऊ शकतो. पानं, वेद ही पानाच्या स्वरूपावर पूर्ण स्वरूप आहेत असं सांगितलं. म्हणजे आपल्याला पानं समजून घ्यायची. हा सवेदवित, जो जाणतो तोच वेदवित आहे, तोच ज्ञानी आहे. म्हणून वेदांना समजून घेणं, वेद समजून घेणं, वेदाच्या अधिकारानुसार आपण मग आत्म्याला समजून घेणं, त्याला वेदवित असं म्हटलेलं आहे भगवान. म्हणून ती पानं आहेत झाडाची, आणि ते सोडून बाकी जे काही दिसतं, फुलं फळं आणि अन्य जो काही विषय आहे, अनेक शाखा निर्माण झाल्या, शाखा उपशाखा, आणि त्या शाखा संपूर्ण लोकांच्या मध्ये व्यापून राहिल्या. म्हणजे सप्त पाताळ, सप्त स्वर्ग, काही ठिकाणी 21 पाताळ, 21 स्वर्ग असं सांगितलं. या संपूर्ण लोकांमध्ये हे व्यापून राहिलेलं आहे. जनलोकामध्ये वेगळे लोक राहतात, पितृलोकामध्ये वेगळे लोक राहतात, आणि ह्या सगळ्यांचा एक एक शाखा म्हणून उल्लेख केला जातो. विस्तार जो आहे, ब्रह्मांडाचा विस्तार किंवा सृष्टीचा विस्तार जो आहे तो अभ्यास करायचा. तो या माध्यमातून भगवंतांनी सांगितलं की असा विस्तार होतो. जाऊया पुढे. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा पश्वत्थमेनं सुविरूढ मूलमसंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा पश्वत्थमेनं सुविरूढ मूलमसंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते न अंतः न च आदिः न च संप्रतिष्ठा अश्वत्थम एनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. एवढा विस्तार पावलेला हा वृक्ष आहे, आणि आपल्याला माहिती आहे की आपण ज्या ज्या वेळेला फांद्या कापू त्या वेळेला पुन्हा त्या जोमानं वाढणार आहेत. ते अंकुर जे आहेत ते पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढताना दिसणार आहे. मग आता याला नाश कसा करायचा हा पहिला प्रश्न आला. कारण मुळापासून शाखेपर्यंत आणि इतक्या अनंत शाखा, त्यांची पल्लव, त्यांची फळं फुलं, त्याच्यावर आश्रित असे इतर लोक, पक्षी आहेत, कीटक आहेत, या सगळ्यांचा नाश जर आपल्याला करायचा, आपल्या मुळापर्यंत जर जायचं असेल झाडाच्या, तर कसं जाणार हा प्रश्न येतो. आणि म्हणून भगवंत त्याचं उत्तर देतात, न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते. हा जो वृक्ष आहे, हा वृक्ष विचार केला असता आपोआप नष्ट होतो. विचारानं जर अभ्यास केला आपण, हा वृक्ष म्हणजे नक्की काय आहे याचा जर आपण विचार केला, तर न उपलभ्यते म्हणजे तो आपल्याला दिसत नाही, इथे तो आहे असा उपलब्ध होत नाही. कारण नच आदिही नच संप्रतिष्ठा, त्याचा आदी आणि त्याचा अंत या दोन्हीही गोष्टी नाहीत. त्याला आधी नाही, त्याला अंतही नाही. ईश्वरापासून निर्माण झालेली गोष्ट, सतत वाढत असणारी गोष्ट, कारण काल्पनिक गोष्ट असल्यामुळं ती आहे आणि नाही ह्या दोन्हीच्या पलीकडे आहे. ती कायम आहे आणि ती कधीही नाही, म्हणून त्याला आधी नाही, त्याला अंत देखील नाही, आणि तो कायम आहे, तो स्थिर आहे. रोज माया, ममता, अहंकार, वासना रोज आहे ना, रोज काहीतरी वाटत राहतं. काल एका विषयाची वासना होती म्हणून आज ती गेली नाही, ती दृढमूल होत जाते. मूलतः काल पोहे खाल्ले म्हणून आज पोह्याची वासना होत नाही का? नाही होते. आज पण पोहे खावेसे वाटते. मग कांदे पोहे खाल्ले, मग बटाटे पोहे खाल्ले, मग आलेपाक पोहे खाल्ले, मग फोडणीचे खाल्ले, मग कच्चे पोहे खाल्ले, मग दुधात भिजवून खाल्ले, सगळे खाल्ले, तरी प्रत्येक प्रकारच्या पोह्याविषयी आपल्याला वासना तशीच आहे. ती वासना निघून जात नाही, ती वाढत जाते किंवा ती दृढमूल होत जाते. सुविरूढ मूलम म्हटलं. सुविरूढ म्हणजे त्याचं मूल अत्यंत दृढ झालेलं आहे असा हा वृक्ष, त्याला भवसागरातला वृक्ष असं म्हटलं. त्याला कसं करायचं? जो वासनेनं बद्ध आहे, जसं आपण ग्रीस हाताला लागलेला असेल तर काय करतो? केमिकल लावतो हाताला, बरोबर? सॉल्व्हंट लावलं की ग्रीस निघून जातं. मग सॉल्व्हंट आणि ग्रीस हे एकमेकाच्या विरुद्ध पदार्थ आहेत. म्हणून ज्या ठिकाणी वासना आहे त्या ठिकाणी, म्हणजे ज्या
ठिकाणी संग आहे त्या ठिकाणी असंग शस्त्राचा उपयोग करायचा. ज्या ठिकाणी वासना आहे तिथं वासना मारून टाकायची आहे, म्हणजे विरक्ती निर्माण करायची आहे. त्याला असंग शस्त्रेण दृढेन चित्वा असं म्हटलं. दृढेन चित्वा म्हणजे संपूर्ण विनाश करायचा आहे, नुसतं चित्वा नाही आहे. आपण चित्वा केलं की पुन्हा वाढणार आहे. लक्षात, जितके त्याच्यावर आघात करून जितकं तोडत जाऊ तितका तो अधिकाधिक वृद्धिंगत होत जाईल. म्हणून आपल्याला असंग शस्त्रेण दृढेन चित्वा कापायचा. कसा कापायचा तर पुन्हा वाढणार नाही असा काप. असंगाचं शस्त्र कायम तयार हवं. असंगाचं शस्त्र कधीतरी मॅन झालेलं असेल, मॅनात गेलेला असेल तर तो वृक्ष पुन्हा भराभर फोफावून वरती येणार. पुन्हा कापायचा. असं करण्यापेक्षा इतक्या सुंदर पद्धतीनं कापायचा की पुन्हा त्याच्यापासून वृद्धी होता कामा नये. मग या ठिकाणी बीज भर्जनाची प्रक्रिया सांगितली. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम. भर्जनम भवबीजानाम. भवबीज, भगवंत या ठिकाणी भवबीजाचं वर्णन करतात. भवमूळ, या भवमूळाचा भवबीजाचा नाश करायचा. भर्जनम म्हणजे भाजून काढायचं बीज. बीज भाजून काढलं की ते उगवत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बहुतेक सगळे शेतकरी आहोत. त्यालाच असंग शस्त्रेण. असंग शस्त्र म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे तापण्याची क्रिया, विरक्तीची क्रिया. तापल्यानंतर भाजण्याची प्रक्रिया होते, म्हणून मूळ जे आहे ते भाजून नष्ट होऊन जातं. कापून टाकायचं, अजिबात शिल्लक ठेवायचं. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंग कसा होणार? असंग रोज आहे. असंग कधी होणार? माझ्याकडे आहे असं म्हणाल तर असंग सुरू होतो, माझ्याकडे नाही असं म्हणाल तर संग सुरू होतो. कुठलीही गोष्ट आपल्याकडे जर असेल तर त्याचा संग होत नाही. नाही असं म्हटलं की त्याचा संग सुरू होतो. आहे हे पूर्णत्व आहे. पूर्णत्वामध्ये सगळं असल्यामुळं त्याच्याविषयी विचार करण्याची आवश्यकता नाही. अपूर्णत्वामध्ये जे नाही त्याचा आपसूक विचार केला जातो. म्हणून कायम आपण हे आपल्या सरावामध्ये आणायचं. आपला प्रयोग आहे. सगळं काही आहे, काय नाही, काही नाही, सगळं आहे. सगळं आहे हेच उत्तर असलं पाहिजे. हे नाहीये आता मी हे आणतो याच्यासाठी प्लॅनिंग करतो, काही आवश्यकता नाहीये. सगळं काही आहे. मुलगी लग्नाला आहे, लग्न होणार आहे. आजकाल मुली मिळत नाहीत, आजकाल लग्न होत नाहीत, मुलींचे विचार व्यवस्थित नाही. आपण नाही नाहीचा विचार करतो तितका संघ त्याच्याशी जास्त होतो, दुःख होतं, क्रिया होतच नाही. कारण जे नाही त्याच्याशी संबंध कसा निर्माण करणार? माझ्याकडे पैसे नाहीत, एवढे पैसे असते तर आम्ही असं केलं असं. जे नाही त्याच्यावरती जास्त चिंतन केल्यामुळे त्याचा संघ वाढतो, आणि संघ वाढल्यानंतर ती गोष्ट होत नाही हे लक्षात. कारण क्रोधात भवती सम्मोह. काय सांगितलं? संघात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणाश. संगती तुका नाशिवंत, सोडवून राहावे निवांत. तो सोडायचा कसा? सोडण्यासाठी आपल्याकडे आहे याची जाणीव असायला हवी, आणि आपल्याकडे आहे याची जाणीव होण्यासाठी आपण आधी मुळात आहे असं म्हणायला हवं, शब्दशः म्हणायला हवं, मग अर्थशः म्हणायला हवं, आणि मग त्याचा अनुभव घ्यायला हवं. जर संघ छेदायचा असेल तर असंगाचं शस्त्र वापरायचं असेल तर आपल्याला पूर्णत्व असावं लागेल. उत्तमाची व्याख्या असते ना, जे पूर्ण आहे ते, जे अपूर्ण आहे त्याला आपण उत्तम म्हणत नाही ना. हा उत्तम पुरुष योग आहे, पुरुषोत्तम योग आहे. जे पूर्ण आहे ते उत्तम आहे. जे उत्तम आहे ते उत्तम का आहे? कारण ते परिपूर्ण आहे. मग मी जर परिपूर्ण आहे, मी ईश्वराचं स्वरूप आहे, तर माझ्या ठिकाणी कमतरता नाही, कमीपणा नाही, काहीच कमी नाही, म्हणजेच मी उत्तम आहे, म्हणजेच संघ निघून गेलेला आहे. म्हणून बेसिकली निरीक्षक वृत्ती असेल तर आहे किंवा नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही ना. बरोबर, तसंही चालू शकतो. निरीक्षा असू तर आपल्याला इच्छाच नाही, इच्छा नाही तर आहे काय नाही काय हा आपल्याला प्रश्नच पडणार नाही. बरोबर. पण इच्छा आणि आवश्यकतामध्ये पण फरक आहे. आवश्यकता असतात बऱ्याचशा गोष्टींच्या, त्या आवश्यकता सुद्धा संघकारक आहे. बरोबर. म्हणजे आम्हाला रोज संध्याकाळी सकाळी देवाला पूजेला फुलं लागतातच. फुलं ही आवश्यकता आहे, पण त्या फुलांच्या विषयी संघ आहे. फुलं नसली की आम्हाला अडचण होत. आणि आम्ही विष्णू एवढेही भक्त नाही आहे की निजमुद हरण नेत्र कमलम, एक कमळ कमी पडलं म्हणून डोळा काढून ठेवला, एवढी आमची पात्रता नाही आहे. त्यामुळे ह्या आवश्यकतांचा सुद्धा संघ होता कामा नाही, इच्छा होताच कामा नाहीये. पण मग देवाच्या पूजेची इच्छा नाही का? देवाच्या पूजेची इच्छा आहे. इच्छेपेक्षा ते आवश्यक कर्म आहे, शास्त्रविहित कर्म आहे, आणि ते कर्म करत असताना मला अशी आकांक्षा होऊ शकते, अरे फुलं पाहिजे. रोज मी 1000 फुलं, 1000 बेल दुर्वा वाहतात लोक. दर सोमवारी 1000 बेलांचा अभिषेक. मग 1000 बेल मिळतात असं नाही, बेल मिळतात असं नाही, 1000 बेलपत्र. मग ती घरी आणल्यानंतर मोजणार कोण? मग मोजली पण जात नाही. मग ढीगभर आहेत म्हणून ती तशीच वाहिली जातात, 1000 वाहिली म्हणून. त्याची पण प्रक्रिया सांगितली. बेलपत्र आणल्यानंतर ती कशी सोडवावीत, आणि ती सोडवत असताना तुमचं त्यावेळेला 1000 वेळा नामस्मरण होऊन जातं. 1000 वेळा ओम नमः शिवायचा जप झाला, आणि मग 1000 मोजून झाली माझी. आणि हे झाल्यानंतर आता मी भगवंताला वाहण्यासाठी पुन्हा मी माझा अभिषेक करणार आहे बेलपत्रांचा. आपल्याला हे करण्यासाठी वेळ नाहीये. आपल्याला रोज पैसे मिळवायचे. पैसे मिळवण्याच्या पाठीमागे आपण लागलेलो आहोत, आणि म्हणून असंग शस्त्र आपल्याला सहजासहजी मिळत. ज्यानं पैसे मिळवून ठेवलेले आहेत त्याला आता काय करायचं असा प्रश्न आहे. त्याचं मन या गोष्टींच्या मध्ये लागत नाही. पण मन तिकडं लागतं का देवाकडं, तर तेही लागत. तेही असंग शस्त्राचा उपयोग करावा लागेल. कमीत कमी गरजा करणं हे निरीक्षक होण्याकडे जाण्यासारखं आहे. नाही, असा विचार करायचा नाही आपल्याला. माझ्या कारण अन्न वस्त्र निवारा तर लागतं. अन्न वस्त्र निवारा ही आवश्यकता होऊ शकते. अन्न वस्त्र जसं किंवा समजा मला अन्न वस्त्र निवारापेक्षाही मला अन्नामध्ये बासुंदी पाहिजे आहे, तर ती आपोआप मिळणार ह्याच्यावरती विश्वास पाहिजे. ती माझी आवश्यकताच नाहीये, ती माझी गरज नाहीये, ती भगवंताची इच्छा. जर इच्छा झाली तर मिळेल, नाही मिळाली तर नाही, तर नाही मिळाली तर मिळाली, खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं तर नाही खाल्लं. सहज अवस्था जी आहे त्या सहज अवस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता. सहज अवस्थेमध्ये इच्छा, प्रसुप्ती किंवा त्यातून काहीतरी निर्मिती हा भाव नाहीये. आता असं करू
करून बघूया, तसं करून बघूया, काय नाही, जे समोर आहे ते करूया. मग आता नदी आली, मी पोहायला बाहेर पडलो, पोहलो, काही त्याच्यामध्ये हे नाही, बरं नाही पोहलो तरी काय फरक आहे, नाही मस्त नदी दिसली की आता पोहलं पाहिजे, त्याला हा संघ सुरू झाला. पोहायचं तर पोहून घ्या, संघ नको. कर्म हे लिप्तता मनानं निर्माण करतो. विषय इंद्रियांच्या माध्यमातून आत येतो, पण संघ मनाचा होतो. म्हणजे आपण जेवतो, तोंडातून भोजन आत जातं, पण संघ मनाशी होतो ना. मस्त पुरणपोळी झाली, छान आहे, आपल्या घरी पण अशीच करूया, चला संघ चाल. आपल्या घरी कशाला करूया, आज मिळाली, आज खाली, आनंद झाला, मस्त छान, सोडून दिली, रिकामा झाला. मनाशी संघ झाला की मग विषयासक्ती वाढत. हा, मग वाढणार. मन पॉप्युलेट करत राहतं प्रत्येक गोष्ट. बघा, आपल्याकडे लोकांच्याकडे समजा एखाद्याकडे 10,000 रुपये असतील, तर मनानं पॉप्युलेट करून तो करोडपती असतो. तो मनानं विचार करत 10,000 आहेत, मी ह्याच्यात घातले, मी आता शेअर मार्केटमध्ये 5,000 घालतो, ह्याच्यात तिकडे हे घालतो, 5 वर्षात त्याची दाम चौपट होईल, 5 पट. तो करोडपती आत्ता ह्या क्षणाला, काल्पनिक. हा संघ आहे, हा त्या 10,000 रुपयाचा संघ आहे. आणि ते शेअर मार्केटमध्ये घातलेले 5,000 रुपये उद्या शून्य बुडतात. मग संघाबरोबरचा जो सगळा इमारतीचा भाग आहे तो सगळा ढासळतो, कोसळतो. करा, इन्व्हेस्टमेंट करा, केली पाहिजे, पण 5,000 गेले तरी मनाला दुःख नाही झालं पाहिजे, किंवा 5,000चे 1 कोटी झाले तरी देखील मनाला सुख नाही झालं पाहिजे. मी कर्म करतोय ना, कर्म करतो आहे, कर्माचा परिणाम मिळणार आहे, कर्म करणं माझ्या हातात आहे, परिणामाचा विचार, चिंता किंवा परिणाम प्लॅन करणं हे माझं नाही, हे लक्षात ठेवलं. आपण परिणाम प्लॅन करतो, मला असं असं व्हायला पाहिजे, तुमच्या 60व्या वर्षी तुम्हाला 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे, तुम्हाला हा इन्शुरन्स घेतला पाहिजे. अरे कशाला, बरं घ्यायचंय ना, घेऊन टाक, आसक्ती नको आहे. 60व्या वर्षी बघितलं मी तर ठीक आहे, 60 वर्ष नाहीच जगलो तरी पण ठीक आहे, 200 वर्ष जगलो तरीही ठीक आहे, इन्शुरन्सचे पैसे आले तरी ठीक आहे, नाही आले तरी ठीक आहे, त्यावेळेला जे लागणार आहे ते मला मिळणार आहे, हा विश्वास पाहिजे. कारण ज्या ज्या वेळा जे जे लागेल ते 100% मिळेल. दृष्टीमध्ये हा सगळा योजनेचा भाग आधी करून ठेवलेला आहे. आपण ती इच्छा प्रकट केली पाहिजे, व्यक्त केली पाहिजे, आणि त्या इच्छेनुसार आपली कृती असायला हवी. अडकून कृती करायची नाही, आपण अडकून कृती करत राहतो. मला वाटलं आज खायचं आहे, खाल्लं, तिथं संपला पाहिजे. वाटण्याचा भाग जो इच्छेचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी संपला पाहिजे. तो तिथं न संपता आपण तो पुढे पुढे नेत राहतो. आणि म्हणूनच हा विषय वृक्ष जो आहे तो सुविरूढ मूलम आहे. त्याचं मूळ सारखं आतमध्ये नवीन अंकुर रोज फुटतोय ना, त्याला तो आतमध्ये असताच कामा नये, जाता कामा नये. मूलतः आहे, पण बाहेरून सुद्धा तो आपण आतमध्ये घेतो. मग काय होतं आपल्याला, की बाहेरून आलेला जो भाग आहे, आपण जी करतो ती उपासना या बाहेरच्या भागाला नष्ट करण्यासाठी वापरली जाते, आणि आतलं जी मुळं आहेत, अंकुर आहेत, ते सातत्यानं फुटतच राहतात. आपली उपासना फलदायी होत नाही. आपण म्हणतो एवढी उपासना केली तरी परिणाम होत नाही. का होत नाही त्याचं कारण, रोज मी त्याला इनपुट देतो आहे. म्हणून असंगरूपी शस्त्रानं त्याला आपल्याला छेद द्यायचा आहे. संघ शस्त्रेण दृढेन चित्वा, छेद द्यायचा, आणि दृढेन चित्वा म्हणजे एकदाच कापायचं. एक घाव 2 तुकडे झाले पाहिजे, पुन्हा झाड वाढता कामा नये. वाढणार कधी, त्याला सिंचन केलं की वाढणार, त्याला मुळाला त्याच्या काही आधार मिळाला, त्याला काही न्यूट्रिशन मिळालं तर वाढलं. मग आपण ह्याचा सोर्स बंद करणं म्हणजे असंग. सोर्स बंद केला की असंग झाला. हळूहळू हळूहळू करत ते आकुंचन पावणार, म्हणजे आकसणार आणि नष्ट होऊन जाणार. हे सिंचन त्याला कुठून कुठून कधी ना कधी मिळालं की पुन्हा फोफावणार. हे लक्षात घेऊया. गोपाल कृष्ण महाराज. नोकरी सोडलेले कित्येक जण नोकरी सोडल्यानंतर कित्येक वर्ष नोकरीविषयी चर्चा करतात. नोकरी फिजिकली सुटलेली आहे, पण नोकरी आतून सुटलेली नाही. त्याला म्हणायचं संघ. तो असंग शस्त्र तुम्ही रोज उपासना केली तरी हे जात नाही, कारण रोज मी त्याला इनपुट देतोय की माझी नोकरी अशी होती, माझ्या नोकरीत मी असं करत होतो, मी असा होतो, भारी होतो. रोज मी त्याला सिंचन देतोय, रोज अंकुर फुटतोय आणि तो वाढतोय. मग मी त्याची 10 पानं जर उपासनेनं कापली तर काय फरक पडला झाडा? काहीच फरक पडला नाही. आपण अजून फांदी पण तोडली. फांदी तोडली तर पुन्हा नवी फांदी येणार. आपण पानच तोडतोय. जे उपासना करतात ते करत नाहीत, त्यांची झाडं वाढतायतच. म्हणजे भूतकाळात रमणं असं म्हणताय का तुम्ही? भूतकाळात रमणं, भविष्यकाळाचा विचार करणं, दोन्ही गोष्टी येतात त्याच्या. अच्छा. संघच आहे ना, भविष्याचा सुद्धा संघ झाला ना. उद्या काय होईल, मग उद्याचं प्लॅनिंग करतो, हे ते कोणी बघितलंय उद्या? बरं करतोस तर कर, पण प्लॅनिंग मध्ये आपलं लक्ष घालून त्यात बसायचं नाही, अडकून बसायचं नाही. 10 वर्षानंतर 1 कोटी झाले पाहिजे, 20 वर्षानंतर 40 कोटी झाले पाहिजे, हा संघ आहे ना. रोज ते बघत बसायचं आकडे. आपल्याला मुळाकडे जायचं असेल, आपल्याला जर समाधान, शांतता हवी असेल, आपल्याला नाशिवंतापासून मुक्त व्हायचं असेल, कारण नाशिवंत जेवढा आहे ना ते सगळं सुखदुःखाला कारण आहे. जेवढी ओनरशिप जास्त तेवढं दुःख जास्त. सुख का जास्त नाही, कारण सुखाची जाणीव आपल्याला झाली तरी त्याचं काउंटिंग होत नाही. दुःखाचं आपण जाणीव झाल्याबरोबर काउंटिंग होतं. मला इतक्या वेळा त्रास झाला हे म्हणतो आपण, पण मला इतक्या वेळा चांगला अनुभव आला हे मी कधीच रिपोर्ट करत नाही. पण प्रिय आणि अप्रिय दोन्ही बोललं जातं, म्हणजे ते प्रिय कमी वेळा बोललं जातं. बघा, 100 वेळा मला जर एखाद्या व्यक्तीबरोबर चांगला अनुभव आला असेल तर मी ती व्यक्ती छान आहे एवढंच सांगतो, पण त्या व्यक्तीने एकदा जरी वाईट बोललं तर ते मी 100 वेळा सांगतो. मग दुःखाचं इटरेशन जास्त वेळा होतं, दुःखाचा प्रयोग आपण जास्त वेळा करतो, सुखाचा तेवढा करत नाही. आणि हे दोन्हीही नको असं भगवंत सांगतात ना. सुखाचाही प्रयोग नको, दुःखाचाही प्रयोग नको. सुख दुःखे समय कृतो. प्रवालाहाचा अर्थ काय? प्रवालहा म्हणजे अंकुर, वाढणारे.